मी नाही वाढतात जाणे तुमच्या हृदयात. 16 जनावरांचं करून मी कामाला येते. पाट 5ला उठायला लागते. काम सगळं शेण घाण समज करून मग कामाला यायला लागतं. सगळ्यांनी वेगवेगळं पदार्थ कुणाचं असते. कोबू असते, कुणाचं वांग असते, कुणाची कुणाची मिरची, बट- कुणाची भेंडी, कुणाचं दही, कुणाची चटणी. आम्ही 5 रुपये बसणं रोजगार करतो. लोकांच्या वैरणीसाठी इथभर म्हणतं हातभर करते. डोक्यावर वज्ज घेऊन जायचं घरी जाताना. चालत जायचं. 1 मैल अजून 2 मैल आहे की पुढचा 1 मैल शे 1 मैल आवला शात झालं काढायचं तेव्हा वरडत बसलेले जायचं कवतेल्या त्या बाया बायाला विसर करते येते, तेव्हा विसर आमचा. येते व. संसाराचा गाडा एवढा वडता वड वड येईना, येईना. चैन जीवाला पड येईना. आहे ते अजून पण अजून बी आहे ते बाई आमच्या पाटावर सासऱ्यात वडा. सासऱ्याचा खलबद आहे, उकळ आहे, सगळं आहे, मुसळ आहे. होय होय होय. आता आपल्याला गरज पडली आता वापरायला सध्या माझं खलबद येतच असते. आता सध्या आमच्यात लई मिक्सर आवडतच नाही. होय हा. ते चव पण लागत नाही लागत. म्हणजे हे कुठल्या महिन्यात ज्वारी काढायला म्हणजे चालू होतं नेमकं? आता पावसामुळे माग मोर दिवस होते तर बर मग पावसामुळे दिवस असल्यामुळे मोहर आता लांबले जरा. बर पेरण्यात म्हणजे व्यवस्थित टायमाला झाले नाही त्या. बर कोणचा महिना हो? श्रावण महिन्यापासून पहिल्यांदा श्रावण महिन्यात पेरत होती. आता या दिवाळी दसऱ्यात पेरण्या पेरण्या झाल्या. झाले त्या. म्हणजे पावसामुळं पुढं ढकल पुढे पुढं गेलं, गेलं, हा. हा. वापस नसल्यामुळे शेताला पुढे गेल्या पेरण्या. हा. होय पाऊस हे रान तुमचं आहे का इथं? तुमचं आहे का तुम्ही दुसऱ्या आम्ही रानात आम्ही दुसऱ्या रानात काम करतो. दुसऱ्या. कामाला आलाय हा, का? हा. होय. हा. आम्ही रोजगार आहे. आम्ही बरं. हा. कसं म्हणजे काय नेमकं कामाचं स्वरूप कसं असतं? काय असतं तुम्ही जोंधळा म्हणजे नेमकं कसं काढायचं असतं? काय काय करता तुम्ही? धुंदळ म्हणजे काढायचं कसं म्हणजे आपल्याला आता हे कामच करून खायचं आहे म्हणलं तर सकाळी 7:30ला येऊन आम्ही घरातनं येऊन लोकांच्या रानात कामाला लागते. बर त्यांनी आम्हाला 250-300 न कशी बनल तशी आम्हाला हजेरी देतात. आम्हाला ह्यात परवडत नाही तरी पण आम्ही अंगावर घेऊन कामं करते. पण आणि आता ही काय रानात तुम्ही जोंधळा काढता, हम्म. आता बघा ऊन किती पडले. मग असं उन्हात करावं लागते काम. होय मग सकाळी किती वाजता येता? 7:30ला. 7:30ला होय आणि मग सकाळी एवढ्या लवकर होतं का तुमचं? होतंय. मग होतंय आता मग. रात्री उन्हासाठी. उठायला लागते. मग सकाळी किती वाजता उठता? 5ला. होय मग सकाळी उठल्यानंतर तुमची काम काय 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 असतात घरातली? घरातली कामं झाडून लुटून हाय, भांडी येते, देवपूजा हाय, धुणं हाय, स्वयंपाक करायचा, डबं बांधायचं, हा. कामाला यायचं रोज शेतात. स्वयंपाक तुम्हीच करून येता का? मग आम्हीच करतो आमचं. पोरी बिरी नाही द्या कोण तुमच्या पुरी गेले लग्न होऊन गे जिकडे तिकडं. होय हा म्हणजे स्वयंपाक करायला दुसरं कोण नाही? नाही आम्हीच कर. किती जण स्वयंपाक करता? 3 माणसं. होय हा. आणि तुम्ही काकू? आमच्या घरात सुनबाई आहे हा. पण मदतीला करू लागा लागते. होय हा. जनावर आहे ते? जनावर 16 जनावर आहे ती. अयो 16 जनावरांचं करून मी कामाला येते. हा. पाट 5ला उठायला लागते. काम सगळं शेण घाण समज करून हा. मग कामाला यायला लागते. सकाळी 7:30ला ह्यांच्या बरोबर तयार व्हायला लागते. होय हा. मग एवढ्या लवकर होतं का? मग आता होय करावंच लागते. केल्याशिवाय भाग नाही. मग जेवण येताना घेऊन येता का तुम्ही? येताना जेवण घेऊन येतो. काय काय असतं जेवणामध्ये? जेवणामध्ये आपली भाजी चटणी भाकरी काय असेल ती आपलं घेऊन येतो. कशाची पात- असते भाजी? भाजी आपली हरभऱ्याची भाजी, हा. वांग्याची भाजी, बटाट्याची भाजी, होय टमाट्याची चटणी. हा हा. मग इथं आल्यानंतर सगळेजण मिळून जेवतात मिळून का? आम्ही खातो. सगळ्यांना वाटून घेऊन होय. खायचं. हा. सगळेजण एकमेकाचं एकमेकाचं खायचं. होय हा. काय काय असतं सगळं आणलेलं? सगळ्यांनी वेगवेगळं पदार्थ कुणाचं असतात. कोबू असते, कुणाचं हा. वांग असते, कुणाची कुणाची मिरची, बट- कुणाची हा. भेंडी, कुणाचं दही, कुणाची चटणी, होय हा. मग सगळ्यात जास्त काय आवडतं खायला तुम्हाला? आम्हाला सगळं भाजी भाकरी. भाजी चटणी खरडा होय असलं आवडतं आम्हाला. बर हा. खरडा मग सगळे जण असतील होय. मग? नाही आणत नाही ते कोणतर आणतंय. होय हम्म. ज्याला लय आवडत तीच बनवून आणते ना? हा, हा, हा. बर मग इथं आल्यानंतर सकाळ सकाळ कामाला झोपायचं. हा. किती वाजता चालू व्हायचं? हा. 8ला. 8ला कामाला लागतो. होय एकदा चालू झालं का मग 11ला सुट्टी होय. जेवायला. कना 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 हा. करायचं. काढायचं कना काढायचं तेव्हा ते आता लोकांना पळायला काढायचं लागली म्हणजे जीवाची पर्यायच नाही. हा. असं केल्याशिवाय जीवाकडे भागच नाही. जीवाकडे आम्हाला नाही बघायचं शेत. नाही. हा. आम्ही बिगर शेतीच आहे दोघीच्या दोघी. हम्म. रट्ट्यावर चित्रा सांभाळते. लोकांच्या वैरणीसाठी इथभर म्हणतं हातभर करते, काम काम करते. बर मग आता हे काय काय असतं हो? आता हे काय काय फिरायला असते शेतकऱ्यांनी? हरभरा गहू, गहू ज्वारी, ज्वारी करडा
बर ही सगळं करड काय काढत बिडत नाही आम्ही करडा कसा काढता हो तुम्ही? आता हे करडाला मिशनीनं. जर बघितलं तर आहे ना, काटायचं हा काटायचं. मग पहिलं काढत होतो करड पण होय, होय करड पण आम्ही काढले उक्त घेऊन काढत होतो आता मिशनी आले त्या आता काढत नाही आता नाही आता काढत आता देतच नाही ती काढायला होय. शेतकरी मग तू एवढं काढायचं आणि तुम्ही पहिलं कसं काढायचं होते? तसंच काढत होतो आपदत काय अटकल काय असायची तुमची काढायची? आटकल आमचे खाली पाला वरबडलेला असायचा हा. येळा घ्यायचं आणि येळ्यानं कापायचं होय पेट घालायचं आणि पेट घालायचं आणि पुन्हा पेट काट्या न्यायच्या आणि काट्यानं आपलं गोळा करायचं पालावर ठोकं लावायचं हा बडवून द्यायचं त्यांना बडून पण द्यायचं. हा बडवून उपणून हा हा किती जण मिळून काढायचे आता काय हे आपलं काय म्हणा त्याला? 8-9 माणसं व्हायची की त्याला मग गोळा करायला काढायला होय हा. ते एका दिवसात व्हायचं का किती काय चार- त्याला 8 दिवस लागायचं होय. काढायला 2-3 दिवस जायचं पुन्हा बडवायचं गोळा करायचं मग ते हातात काठबीट घुसायचं का? घुसत होतं की सगळं काट मोडत काट होतं हातात घुसतेच, पण सगळं काट- सांगायचं कुणाला? कुणाला सांगायचं बर हा. आणि हाजरी मग ह्याला करड काढायला हाजरी किती? हाय अशी हाजरी म्हणजे तवा 40-50 रुपये हाजरी होती. तुम्ही म्हणजे कधीपासून काढता? ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा चालू केलं काढायला? आम्ही 5 रुपयापासून रोजगार करतोय बघा होय 5 रुपयापासून बर हा हा 5 रुपयापासून रोजगार केला आतापर्यंत आता हाजरी वाढली त्या हा 5 रुपयापासून काम करतोय म्हणजे बघा आम्ही किती काम करले असतील मग ही काढणी करायला फक्त बाया देतात का हो? गडी पण असतात की गडी पण? हा गडी पण असतात पण जास्त गडी नसतात जास्त बायका असते त्या होय हा मग काढणी करताना गाणी म्हणते रे बाया? म्हणते ते. होय हा म्हणते मग आता त्या तालावर तर आम्ही गाणं म्हणून काम करतो होय आळस झालो घालवायचा होय हा. म्हणजे एकमेकीने ती सरासरी हा म्हणून सरासरा असं उरकाव म्हणून बर आपण मोरगान म्हणलं तर मागे येते त्या बायका होय. हा ज्याला येत नाही ती बी आपली वडते आपल्या माग मग आणि ती काम जी ती घेणे पद्धत कशी असते? हाजरीत असते का उक्त असते कसं? उक्त बी असतंय आम्ही उक्तच घेतो होता होईल तेवढं बर. हा. आणि हाजरीत पण असते का? हाजरीत पण दोन्ही पण असते. असते हा. तुम्हाला कसं परवडतं? आम्हाला उक्त्यात परवडतं हाजरीत नाही ती पगार परवडत नाही उक्त कसं काय परवडतं तुम्हाला? मग उक्त म्हणजे आम्ही अंगावर घेऊन काम करतो बर हा मग शेतकरी म्हणते तुम्ही 300 रुपयात करा हा. आम्ही म्हणते आम्हाला 500 रुपये पाहिजे हा. तर. मग आम्ही आमच्या जीवाच्या वरनड काम करतो म्हणून आम्हाला 500 रुपये हाजरी पडते बर बर हा आणि उक्त घेतलं म्हणजे ते तुम्ही हा सगळं हा, कवा बी अंगावर कर. घेऊन करायचं घरच्या सारखं तुम्ही उरकताय ते हा. उरकून. आणि हाजरीत म्हणल्यावर एका दिवसात आधी ते 2-3 दिवस लागते 4 दिवस लागते शेतकऱ्याला पण परवडत नाही आणि तुम्हाला पण हा. परवडत नाही. मग त्यापेक्षा 4 पैसे मिळतात म्हणून उगतच घेऊन करायचं आपलं बर बर संसाराचा गाडा एवढा वडता वड वड येईना येईना. चैन जीवाला पड येईना कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात खरं सांग ना विठ्ठला जनी संग काय नात खरं सांग ना विठ्ठला जनी संग काय नात विठ्ठल बोले रुक्मिणीला आंघोळीला टाक पाणी विठ्ठल बोले रुक्मिणीला आंघोळीला टाक पाणी मी नाही टाकत पाणी जनी तुमची पटराणी मी नाही टाकत पाणी जनी तुमची पटराणी कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात खरं सांग ना विठ्ठला जनी संग काय नात खरं सांग ना विठ्ठला जनी संग काय नात विठ्ठल बोले रुक्मिणीला जेवायला वाढताट विठ्ठल बोले रुक्मिणीला जेवायला वाढताट मी नाही वाढताट जनी तुमच्या हृदयात मी नाही वाढताट जनी तुमच्या हृदयात कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात
खर सांग ना विठ्ठला जनी संग काय नात खर सांग ना विठ्ठला जनी संग काय नात विठ्ठल बोले रुक्मिणीला आंघोळीला टाक पाणी विठ्ठल बोले रुक्मिणीला पानाचा दे ग विडा मी नाही देत विडा जनीचा नाद सोडा मी नाही देत विडा जनीचा नाद सोडा कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात खर सांग ना विठ्ठला जनी संग काय नात खर सांग ना विठ्ठला जनी संग काय नात विठ्ठल बोले रुक्मिणीला नको लावू अंगी पाप विठ्ठल बोले रुक्मिणीला नको लावू अंगी पाप जनी आई आपली लेक आपण तिचे माय बाप जनी आई आपली लेक आपण तिचे माय बाप कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात तुम्ही आता ही रानात झुंधुळे काढायला का मग त्याच्याबरोबर आता ते घरचं पण बघायला लागत असेल तुम्हाला है ना? मग जाऊन जनावराचं जनावरं, कोंबड्या सगळं आहे घरी. हा. हा मग त्यांना चारा वगैरे काय काय नेता मग जाताना जाताना काय गवत न्यायचं काय असेल ते रानातलं न्यायचं त्यांना चाराचं. टाकायचं पाणी वैरण गेल्यावर करायचं. आता ही तुम्ही जुंधळा काढता बरोबर आहे का? हा मग हे जुंधळा काढता कधी आणि ते गवत काढता कधी मग तुम्ही? गावात सुट्टी झाल्यावर सुट्टी झाल्यावर सुट्टी झाल्यावर आम्ही काढतो काढतो. बर. आणि ते जाताना कसं न्यायचं? डोक्यावर डोक्यावर वज्ज घेऊन जायचं घरी जाताना होय. चालत जायचं 1 मैल अजून 2 मैल आहे की पुढचा 1 मैल शिव 1 मैल आणि त्याच्या पुढला 1 मैल 2 मैल चालतो. बर. हम्म. मग गवत काढायला कुठं कुठं कसं फिरतात? असं शेतातनं फिरवून काढायचं काडी 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 हा. हा. काय काय आणि असतं जमा गवत? करायचं गवत हराळी असते पात्र असते पुन्हा चांदवेल असतोय हरेक नमुन्याचं गवत असतंय. होय. हा झुंजळी म्हणून असते गवत बर. ते सगळं जमा करावं लागतं एका जाग्याला गोठवडे बांधायची डोक्यावर घ्यायचं हा. इकिमिकीला उचलू लागायचं 2-2 मैल चालत जायचं काळं रान तुडवायचं. बर. हा जुंधळे रानात अजून काय असते खायला काय काय असते जुंधळे? शेंदड वाळक हा. आता आहे ती का? आता नाही ते आता संपली होय. सीझन संपला. बर. हा या वर्षी खाल्ली द्या तुम्ही? लय होय. लय शेंदड हो का ह्या रानातच पलीकडल्या होती बर. ठिकाणं शेंदड हा. लय खाल्ली. कशी असते ती शेंदडो? याला असते ती पिवळे पिवळे देठ सुटला का घ्यायची. होय. काय कडू असते ते काय गोड अहो, असते माय. ते. चवीला लय गोडत असते. चवीला लय गोड असते हा. वाळक असते ती. बर. हम्म. मग ते शेंदड लय आवडत असेल खायला ना? लय आवडते आम्हाला. हा. हम्म. शेतकरी म्हटल्यावर आवडते जी. हा, हा. मग ती शेंदड कोणा रानाली असते ती कोण लावतं ती? ते आपले शेतकरी ज्याला आवडतंय त्याला नाद असतोय ती करत असतोय दुसरी करत नाही ती वाटूळ होते जमिनीचं म्हणून ते धानाचं वाटूळ करते म्हणून ती टाकत नाही ती. होय. हा सगळ्या रानात करत नाही ती? सगळ्या रानात करत नाही ती. कुणाला शेतकऱ्याला आवडते आवडतंय कुणाला नाही एखाद्या आवडते. लय आवडीचा शेतकरी असला तर तेच टाकतो बर. बाकी टाकत नाही ती. मग ही त्यांच्या रानात शेंदड आणायला गेल्यावर ती काय म्हणते ती का? कावते ती होय. अहो, आम्ही कामाला आल्यावर आणतो. बरं बरं बरं. हा मग त्यांना विचारून घ्यायचं विचारून घ्यायचं. का? होय. विचारून हा, घ्यायचं चोरून काय नाही. चोरून. चोरून नाही घ्यायचं विचारून खायचं. हा. काय काय पिकल्याशिवाय घेऊ देत नाही. आपण ती तर कशाला हे करतोय कावतोय ते पिकल्यानंतर काय म्हणत नाही ती. होय. हा, खायचं जिन्नस आहे काय. हे पिकल्यावर तुम्ही काढून घेऊन जा. हा पिकाच्या आधी ती नाही नाही ढाका लावायचा कडू लागतं ती. होय. हा ती नाही चांगलं लागत. बर. हा. मग काय काय जण ती कडू पण तोडते आहे का नाही? कडू तोडते ती पण त्यांना नाही ते कडू काय उपयोगच होत नाही त्यांचा खायला पण भेटत नाही हा. आणि त्यांना काहीच उपयोग होत नाही. होय. मग कधी असं झालं का तुम्ही कोणाच्या शेतकऱ्या रानाला घेतलं आणि शेतकरी कावला असं कधी झालं? नाही ना नाही, आम्हाला आम्हाला आतापर्यंत आतापर्यंत कोणी काय कोणी कावलं कावलं नाही बघा. होय. उगं खोटं बोलून काय उपयोग आहे का त्याचा. बर. खरं असेल ते सांगावं माणसानं. आणि ही हरभरा पण हरभराच्या म्हणजे सुरुवातीला ती हुरडा. घाटाला येतात त्यावेळेस पण हा. त्यावेळेस पण ते त्यावेळेस आम्ही येतो
पण असं रानाने आम्ही ती काढाय आल्याशिवाय आम्हाला यायला भेटत नाही. असं काढाय आल्यावर खायला मला देतात की शेतकरी, होय. पण असं येत नाही मी चोऱ्या करायला. हा. नाही नाही, आणि ते त्याची भाजी पण काढता आहे का नाही? भाजी आम्ही खुडतो की. होय. हा. हरभऱ्याची भाजी. भाजी नेमकी कधी खोडतात होती? ती भाजी ह्याच्या दिवाळीच्या आधी खुडतो. होय. हम्म. थंडीच्या दिवसात. थंडीच्या दिवसात बर. म्हणजे ते पूर्ण भरात यायला लागल्यानंतर ते भाजी फुलाच्या आधी भाजी खुडावं लागतं. थंडीच्या होय. दिवसात हा आंबा मग असते. ते भाजी म्हणजे ती खोडायला लागते कधी? मग खुडल्याशिवाय भाजी खायला भेटत नाही की. नाही हा तसं नाही, पण ती झाडाची वाढ पण ती खोडल्याशिवाय होत हा, नाही. वाढ होत नाही. वाढ होण्यासाठी खुडा म्हणते ती. होय. हा. मी शेतकरी खोडा म्हणते ती. हा, शेतकरी खुडा म्हणून सांगते ती ना. आम्ही बी खुडून आणतो, आम्हाला पण आवड असते, त्यांनी पण खुडा म्हणते ती. होय. आणि त्यांनी खुडून पण घेते ते आमच्याकडं. हम्म. आमचं एक मालक आहे मंगळचं, हा. त्यांनी पण आमच्याकडं 8 बायांची औंधात भाजी खुडून घेतली. होय. हा, आवड आहे आणि त्यांना पण. ती भाजी खायला कशी लागते हो? छान लागते. होय. हा. कशी कशी बनवता तुम्ही ती? आम्ही बनवतो बघा, डाळ घालायची, लसूण घालायचा, हा. सुक्की करायचं, बर. गरगटा करायचा, हा. छान पाकी लागते खायला. डाळ कुठली घालत असतात त्यात? डाळ मटकीची घालायची, हरभऱ्याची घालायची, तुरीची. होय. तुरीची. आणि गरगटा कसा करायचा त्याचा? गरगटा शिजवून बारीक मिक्सरला बारीक करायचं. वाळल्यानंतर वाळल्यावर बारीक वाळवून करायचं. बारीक केली गरम खराब पाण्यात. होतो. वली कशी करायची, तव्यात भाजायची हा, आणि मिक्सरला लावायची. हा. वल्या गरगट भाजी? वल्या भाजीचा छान होते. ओल्या भाजीचं पण हा. करायचं? वल्या भाजीचा पण छान होते. अच्छा, भाजायची पहिल्यांदा हा, वली भाजी आणि मग ती परत तव्यात भाजायची, हा. लोखंडाच्या तव्यात भाजायची, हा. मिक्सरला लावायची, हा. लसूण मिरची घालून बारीक करायची आणि फोडणी द्यायची. चला वरडा त्या बाया हम्म. आणि आता मिक्सर कावतेले ते हा. आता आले तर आधी बारीक आणि आम्ही उकळात. पाटावर गचकटायचं, उकळात कुटायचं, पारण चेचायचं, बर. दगडाचं खलबोत त्यानं घासायचं. पहिलं ती खलबदा हा, उकळायचं, हे ना? हा. हाय ते अजून पण आमच्यात अजून आहे. बी आहे ते बाई, आमच्या पाटावर सासऱ्याचा वरवटा. सासऱ्याचा खलबदा हाय, उकळ आहे, सगळं आहे, मुसळ आहे. तुम्ही वापरता का? होय होय होय. आता आम्हाला- आपल्याला गरज पडली आता वापरायला लागते. सध्या माझं खलबद्यातच असते. आता सध्या आमच्यात लय मिक्सर आवडतच नाही. होय. हा. ती चव पण लागत नाही नाही. लागत. त्याचं सगळं खरडा आयुष्य करायचा खातंय झाला तर तीच. लोखंडाच्या तव्यात मिक्सरच खरडून. खातंय. होय. हा, बर. आणि भाकरी बिकरी सगळ्या चुलीवर असेल तुमच्या? हा, चुलीवर आमचं सगळं चुलीवर आहे बघा. होय. हा, गॅसवर नाही काय? गॅसवर आमची सून पण करत नाही. होय. आमची सून म्हणते गॅस लय जळतंय म्हणते, बर. चुलीवर स्वयंपाक करते म्हणते. हा. हा. मग ते चुलीला जळण पण लागत जळण नाही? आम्हीच आणून द्यायला लागते. होय. हा, कुठं आणता जळण? आणायचं असं रानाने असं सडकणी ही झाडं बिडं कट केलेली, आपले फाटं बिट पडलेलं गोळा करून. आमचा व्हिडिओ काढा, आम्ही बघतात आहे हा, मामा. काढा बया. बाया. काढा आणि तुम्ही. ही जात्यावर दळायची ना पहिल्यांदा पूर्वी. हा. तुम्ही दळले का हो? आम्ही नाही. आम्ही आमची ना सासू सासरा दळते. सासरे दळे आम्हाला कुठलं जायचं? आम्हाला नाही. तुम्ही काय बरं दळलं नाही? आमच्या राज्यात नाही जात, ते त्यांच्या होतं. होय. हा, आता आमच्या राज्यात गिरण आल्या, मिक्सर आलं, सगळं कुकर आलं. काय थोडं पण दळलं नाही? काय दळलं नाही? काहीच नाही. काय नाही. होय. उगाच दळले म्हणावं. बर. हं. मग ती तुम्ही जात्यावरची गाणी ऐकली का कधी आधी? हो. कोण कोण म्हणायचं आधी? सासू सासरा आमची ती सासऱ्याला तर आमच्या लय गाणी येत होती. जात्यावरची गाणी? होय होय. सासरा म्हणायचं? सासरा म्हणत होता आमचं. होय. हो, हो. माहिती का आता? आता वारली. होय. हं. सासू? सासू पण वारली. बर 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 बर. पहिली कशी मुलगी. असायची हो गाणी? काय काय असायची गाणी? लय आता त्यांची पहिली ते जुनी आता गाणी. काय राहायचं? राहायची ग पहिली जुनी गाणी म्हणा त्यांची. येते जात्यावरचं म्हणा एखादं गाणं. नाही वा, आता एवढं का वाटवत. जात्यावरलं काय म्हणायचं आता पहिलं म्हणत होते, आता कोण म्हणतंय का? नाही नाही म्हणा ती जात्यावरची गाणी जी पूर्वीची गाणी होती ना. अहो आमचं शेत चालू काढायचं, आम्हाला उकत्यात आम्ही मामा आम्हाला बायावर बोला म्हणून नाही बोला म्हणून सांगून गेले, म्हणलं पण बाया लय पुढं मापं भांडणं. काढते त्या. लय मापं काढते त्या, ती अलीकडली बायले दोन गाणी म्हणा त्यांच्यावर म्हणा. काय म्हणत नाही. लय ते तर अलीकडली बाय तर म्हणे हिचा हिडे तुम्ही होतोय का रानामध्ये जुंधळ काढताना हा. त्यांच्यावर गाणी असते का? त्याच्यावर काय असते ती. ती गाणी म्हणा की. त्याच्यावर एखादं गाणं म्हणा. म्हणा बाय अहो, आता आता कुठलं म्हणायचं व? म्हणा एखादं म्हणा गाणं. ती गाणी भारी म्हणता. आवाज चांगला आहे तुमचा, गळाला चांगला आहे. हाय काय? हा. आवला शात झालं काढायचं तेव्हा वरडत बसलेले जायचं कवतेल्या त्या बाया बाया विस्तार लय करते येते, तेव्हा विसरायला आमचा. येते व. असं येत नाही ती व, असं म्हणा लागलं मला लय गाणी येतात पण आठवण येते आता. आठवा की मग कशी येते तुम्हाला? आठवते कशी? असं आठवण असं आठवत नाही ती व. सगळा जीव जगळा जुंदळ्यावर आहे बघा जुंधळ्यावर. आमचा. सगळा जुंदळ्यावर जीव आहे. ते बाया आम्हाला मारतेल्या. दयेन ग बावाईडन एकाळ्या बीतली रोप एका आळ्या बीतली रोप
एका गाळ्यात तली रोपण आसी मनदी त्याती लोक अशी मन त्यातील लोक बहीण ग भावाईन बाई कुणाची नाही कोण नाही कोणाची नाही कोण नाही ग कुणाची बाई कोण सखी बहीण आई माझी चांदे बहीण आई चांदे माझी बहीण आई चांद